नमो बुद्धाय, जय भीम. पुन्हा एकदा आपण थेट प्रक्षेपणामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आलेलो आहोत आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या व तसेच ह्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी विकास कडले. आता आपण थेट ह्या भीमा कोरेगावचा जे रणसंग्राम झाला तो रणसंग्राम कोरेगाव भीमा आणि पेरणे फाटा ह्या नदीच्या बरोबर मधोमध आहोत. आणि ह्या विजयस्तंभासाठी जे प्रामुख्याने लढा देत आहेत, सातत्याने लढा देत आहेत, अनेक समित्या झाल्या, अनेक अध्यक्ष झाले, अनेक सर्व कमिट्या झाल्या, पण खऱ्या अर्थाने न्यायालयीन लढा लढण्यासाठी जे खऱ्या अर्थाने झटतात ते दादाभाऊ अभंग आपल्यासोबत आहेत. थेट त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत, कारण अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे. अखेर भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाला 200 वर्ष पूर्ण झालेत आणि 200 वर्षानंतर आज राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा केली जाते, वारंवार घोषणा केली जातात. पण आत्तापर्यंत काय स्थिती आहे, कशा पद्धतीने स्थिती आहे आणि नक्की न्यायालयीन लढा कोणत्या टप्प्यापर्यंत आलेला आहे हे थेट आपण जाणून घेऊयात. दादा जय भीम. जय भीम. वारंवार सगळीकडं नामोल्लेख होतो दादाभाऊ अभंग, पण प्रत्यक्षात जेव्हा 1 जानेवारी येते तेव्हा 1 जानेवारीला इथं वेगळेच चेहरे दिसतात आणि दादाभाऊ मात्र कुठंच दिसत नाहीत. त्यामुळं थेट आज ह्या भीमानुयांच्या मुलाखती घेत असताना तुम्ही आम्हाला सापडलेले आहात. त्यामुळे नक्की काय प्रकार आहे, कशा पद्धतीने तुम्ही न्यायालयीन लढा लढत आहे? मी काम करतो, म्हणजे इथे चमकेशगिरी करायला मी येत नाही. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भीमा कोरेगावच्या जमिनीचं अतिक्रमण आणि मालकी हक्क ही न्यायालयीन लढाई मी लढत आहे. आता प्रश्न तिथं असा आहे की माळवदकर कुटुंबाने ही जे आपण बघितलेलं आहे या जागेचं अतिक्रमण केलेलं आहे आणि हा विजयस्तंभ माळवदकरचा आहे, त्याच्या नावावर आहे, जागा नाही. ही जागा प्लस विजयस्तंभाचा मालक माळवदकर आहे. आणि हे लोक आहे ना, येण्यासारखे लोक त्या विजयस्तंभाला, त्या माळवदकराच्या स्तंभाला पाया पडत जात आहेत. कुठे जात आहेत? माळवदकरच्या स्तंभाला हे लोक हे ना हे जात आहेत, तिथं पाया पडत जातात. तो स्तंभ कुणाचा आहे, कुणाचा मालकी त्याच्यावर? माळवदकराची आहे. आणि हे येडे लोक जातात आणि तिथे जाऊन पाया पडतात. यांना त्या माळवदकराच्या जागेत त्याला तिथून आपण हे केलं पाहिजे, अतिक्रमण काढलं पाहिजे, त्याचे मालकी हक्क संपवले पाहिजे. यांना काही गरज नाही आहे. हे फक्त 1 दिवसाला येतात, 1 दिवसाला येतील, दुसऱ्या 2 तारखेपासून ते गायब होतात. आज हजारो लाखो लोक इथे येत आहेत, लाखो लोक येतात. या लोकांना येण्यासाठी बघा कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे या जागेवर आपण जे आज आलेलो आहोत ना, उच्च न्यायालयाची परवानगी 2018 पासून घेतोय. जर न्यायालयाची परवानगी घेतली नाही तर इथं येता येणार नाही. हे सुद्धा लोकांना माहीत नाही. हे नेते सांगत नाहीत, हे कार्यकर्ते सांगत नाही, हे सगळे गप आहेत. आणि म्हणून भीमा कोरेगावच्या जयस्तंभाचं जे अतिक्रमण आहे, जागेचा मालकी हक्क, मी अतिक्रमण नुसतं म्हणत नाही, जागेचा मालकी हक्क ही न्यायालयीन लढाई सुरू आहे. आणि या न्यायालयीन लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो. अनेक लोक सांगायचे की आम्हाला भीमा तुमच्यासोबत काम करायचं आहे, परंतु प्लॅटफॉर्म नव्हता. परंतु या वर्षी आम्ही कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करतोय. आणि या समितीच्या माध्यमातून राज्यातून, संपूर्ण देशातून एक मोठ्या प्रकारे आम्ही संघटन करत आहोत. आणि हा जो लढा आहे, हा लढा आम्ही जनताभिमुख करणार आहोत. दादा बघा, हा जो लढा झाला आहे हे विजयस्तंभच आहे की जे शौर्याचं प्रतीक म्हणतो आपण. त्याच्या मागचा इतिहास किंवा त्याच्या गोष्टी बघितल्या तर आपण पाहिलं की पेशव्यांविरुद्ध लढा लढायचा आहे, पण तो लढा आपण लढलो नसतो जर आपल्याला ब्रिटिशांनी कुठेतरी जाणीव करून दिली नसती, नोकऱ्या दिल्या नसत्या किंवा अधिकार दिले नसते, हा लढा लढला नसता. म्हणजे अन्यायाला वाचा फोडायची असन तर गुलामगिरीची जाणीव गुलामाला करून द्यावी लागते, तेव्हा बंड होतं. आता हे सर्व जे तुम्ही जसं बोललात इथं भीमानू येतात, हे एकंदरीत ह्या आधुनिक पेशवाईचे गुलाम होत चालल्यात का? नाही, मी काय म्हटलं, गेले 6 वर्ष, गेले 12 ते 14 वर्ष मी लढा लढतोय. 6 वर्ष मी न्यायालयीन लढा लढतोय. ज्या पद्धतीनं लोकांनी सहकार्य केलं पाहिजे, ज्या पद्धतीने लोकांनी त्याला
हे केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, पाठिंबा केला पाहिजे, त्याप्रमाणे भेटत नाही. म्हणून हे 6 वर्षे केस पेंडिंग आहे. जनतेने जर पाठिंबा दिला, लोकांनी जर पाठिंबा दिला तर ही केस ताबडतोब मिटेल आणि माळवदकरला आपल्याला जे काय आहे त्याचे जे मालकी हक्क आहे तो आपल्याला काढून घेणार आहे. म्हणजे एकंदरीत आपण पाहतोय की ही जी प्रॉपर्टी आहे शासनाची आहे. नाही, चुकीचं आहे. शासनाची पण ताबा माळवत नाही. करत. अच्छा, ही जागा शासनाने त्याच्या नावावर केलेली आहे. अशी जागा नावावर करता येते. आता केली, सगळंच होतं ना. शासन पार्टी आहे ना, मी पार्टी आहे, शासन पण पार्टी आहे, सरकार पण पार्टी आहे ना. अच्छा, सरकार पण पार्टी आहे. कोर्टात सरकारला पण जावं लागतं, मला पण जावं लागतं ना. माळवदकरांनी आम्हाला पार्टी केलेलं आहे ना. अच्छा. त्यामुळे जागा सरकारची कशी व्हायची? जर सरकारची असली तर परवानगी कशाला घ्यायला लागली कोर्टाची? सरकार कोर्टात परवानगी घ्यायला सरकार जाते, मी पण जातोय ना. मग जागा सरकारची असली तर परवानगी कशा घ्यायला लागली असते? जागेचा मालक माळवदकर आहे म्हणून परवानगी घ्यावी लागते ना त्याच्या जागेमध्ये. अच्छा, म्हणजे एकंदरीत आपण बघतोय प्रशासन एवढा जो खटाटोप करतोय हे प्रशासनाला सुद्धा परवानगी घ्यावी लागते. हो, हे परवानगीचं लेटर आहे. काय आहे नक्की त्या परवानगीमध्ये थोडं? याच्यामध्ये बाबा आम्हाला भीमा कोरेगावला लाखो लोक येतात आणि हे लोक येत असल्या कारणामुळं यांना परवानगी देण्यात यावी. आणि ती परवानगी फक्त 31 डिसेंबरपासून 5 जानेवारीपर्यंत परवानगी आहे. फक्त 5 हो 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 हो, परवानगी याच्यामध्ये हे सगळं. जी परवानगी आहे हे सर्व परवानग्या घेऊनच या ठिकाणचा कार्यक्रम चालतोय. बघा हे 5 तारखेपर्यंत तिथे 31 जुलै ते 5 तारखेपर्यंत आहे. 5 तारखेनंतर परत कोर्ट ही जमीन ताब्यात घेणार. म्हणजे हे जो शौर्यस्तंभ आहे हा मिळवण्यासाठी जो न्यायालयीन लढा आहे तो आत्ता कुठल्या स्थितीत आहे सध्या? आता सिव्हिल कोर्टामध्ये ह्या जागेचा मूळ दावा, म्हणजे ह्या जागेचा मालकी माझी आहे, हा मूळ दावा सिव्हिल कोर्ट पुण्यामध्ये आहे, दिवाणी कोर्ट ह्याच्यात आहेत. आणि 7/12 माळवदकरांचं जे नाव कमी केलं आहे, नाव कमी केल्यानंतर त्यांनी सिव्हिल कोर्टामध्ये अपील केलं होतं, तिथं फेटाळलं, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये फेटाळलं आणि हायकोर्टामध्ये 6 वर्ष पडू नये. सरकार येत नाही, जिल्हाधिकारी काही त्या कोर्टात येत नसल्या कारणामुळे 6 वर्ष ते पेंडिंग आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला ह्या कार्यक्रमाच्या मिटिंगला महिनाभर बैठका घेतात, परंतु कोर्टामध्ये यायला 1 दिवस पण त्यांना भेटत नाही जिल्हाधिकाऱ्यांना. म्हणजे शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये पण पुण्यामध्ये यायला त्यांना वेळ भेटत नाही. परंतु कार्यक्रमाला, कारण का तर 15 कोटी निधी आहे, निधीसाठी हे सगळं त्यांचं खटाटोप आहे. हां हां, दुसरं कशाला परवानगी घ्यायची? जर त्यांना खरंच भीमा कोरेगावची जर अस्मिता असती किंवा वाटलं असतं तर ते कोर्टात येऊन कधीच ही केस निघाली असती. दादा, एकंदरीत आपण बघतोय की अनेक वेळा वारंवार इतिहासात पण सांगितले जात आहे, मागे तुमच्याकडून पण सांगितलं गेलं, हा जो शौर्यस्तंभ आहे, विजयाचं जे प्रतीक आहे 207 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला आहे. मग मला एक गोष्ट सांगा, ब्रिटिश प्रशासनाने बांधलेली वास्तू आहे ती आपण नीट पाहिली तर ऐतिहासिक जमाती प्रशासनाची होते, आता ती खाजगी आहे. तुम्ही दावा करताय, सांगताय किंवा दावा केलाय, मी नाही. अच्छा, म्हणजे त्यांनी दावा केला आणि तुम्ही सांगितलं आत्ता आम्हाला. मग जे कोर्टामध्ये आहेत ते मी सांगेन. अच्छा, मग समजा एवढा सगळा प्रक्रिया आहे, मग ब्रिटिश प्रशासनाकडून शासनाकडून खाजगी होते जागा, मग त्याला जो लढा लढताय त्याला कशा पद्धतीने तुम्ही प्रत्युत्तर काय? नाही, आता आपण जवळजवळ सिव्हिलला जिंकलोय, डिस्ट्रिक्टला जिंकलोय, महसूलचे सगळे निकाल आपण जिंकलेले, आपल्या बाजूकडून आलेले निकाल आहेत. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, त्यामुळे सगळेचे सगळे निकाल आपल्या बाजूकडून लागलेले आहेत. त्यामुळं त्याला तर जाणंच आहे, फक्त हे सरकार दुर्लक्ष करीत असल्या कारणामुळे ते सरकारच्या आशीर्वादामुळे हे केस पेंडिंग आहे. दादा, आता तिथे भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ एक समिती आहे, भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समिती आहे, काय प्रकारे असं? कारण वेगवेगळ्या समित्या आहेत, प्रशासन आहे, प्रत्येकजण आपापला दावा दाखल करतोय. नाही, मला कुणाच्या समित्या काय करतात मी फक्त भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण मालकी हक्क या जागेच्या वर फक्त लढतोय. बाकी मला कोणावर टीका करायची नाही. कोण काय काम करते, कोण काय माहिती आहे, सर्व लोकांना माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, सगळ्या लोकांना माहीत. त्यांचं ते काय काम करतात मला माहीत नाही आहे. आता एकंदरीत आपण जर पाहिलं की सगळी परिस्थिती जी आहे ती आता एकंदरीत आता उपमुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी
परवा एक मीटिंग घेतली कार्यक्रमाच्या आधी, त्यावेळेस पण सांगितलं की राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आपण सर्व गोष्टी पूर्ण करणार आहोत. मग प्रशासनाने दादा कोणत्या आदेशावरती ते बोलतात, त्याच्या बातम्या देखील प्रसारित झालेल्या आहेत. आता काल संजय शिरसाट यांनी सांगितलं विजय स्तंभ परिसर आराखड्यासाठी 100 कोटी रुपये देणार. बघा ना, तुमच्याकडे आहे बरोबर ना. त्याच्या आधी सांगितलं धनंजय मुंडे यांनी 100 कोटी देणार बरोबर. आता ही स्टेटमेंट जी आहे ही अजित पवारांची आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची आहे. कोरेगाव भीमाची जागा विकसित करणार 2021ची आहे बरोबर. नाही हे अजून आहे ना तशीच. आता राज्य सरकार ही लढाई लढणार डॉक्टर नितीन राऊत म्हणत आहेत 2021 साली. का कोर्टातच येत नाहीत पण म्हणतायत, फक्त इथं येऊन फक्त बोलत आहेत. हे काय आहे, कोरेगाव भीमाची जागा विकसित का उपमुख्यमंत्री अजित पवार कधी म्हणलेत 2021. म्हणजे इथं येतात, भाषण करतात, निघून जातात. आणि जर त्यांना सांगायला गेलं मंत्रालयामध्ये तर म्हणतात मी बोललोच नाही, मी असं म्हटलंच नाही. तुम्हाला माहीत नाही का ती कोर्टामध्ये आहे, जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागेल तोपर्यंत काही करताच येणार नाही. आणि इथं येऊन भाषण ठोकतात आणि आमचे लोक त्यांचे स्वागत करतात गुच्छ देऊन. दादा एवढी सगळी प्रक्रिया होते, मग तुम्ही कधी या ठिकाणी त्यावर कुठली चर्चा म्हणा किंवा लोक आंदोलन म्हणा काय? माझं लोकांवर नाराज आहे, समाजावर नाराज आहे. कारण का मी एवढं गेले 10-12 वर्ष लढून सुद्धा ही जागा मिळवली सुद्धा तरी समाजाने ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे होती तशी घेतली गेली नाही. नाहीतर हे कधीच हा मॅटर संपला असता. आता हे गर्दी नाही येतात, यांना माहीत आहे का हे जय स्तंभला येतं त्याचं काय आहे, ते कशी जागा अतिक्रमणामध्ये येतो, स्तंभ कसा अतिक्रमण, त्यांना काहीच माहीत नाही. असे वरडत जातात नुसते. आणि उद्या पुढच्या वर्षी 1 तारखेला येतील. मग वर्षभर तो माळवतकर पूर्ण इथं शेती करतो, ऊस लावतो, बागायत करतो, सगळं करतो वर्षभर. हे 1 तारखेला येतील, 2 तारखेला गायब. मग तो मालक माळवतकर असतो ह्या जागेचा, त्या स्तंभाचा मालक आणि जागेचा मालक कोण असतो 364 दिवस माळवतकर. आणि हे 1 दिवस येतील आता वरडतील जय भीम जय भीम. डायरेक्ट पुढच्या वर्षी 1 वर्ष येईल. 364 दिवस तो माळवतकर त्या जागेवर ऊस लावते, पिकं लावते, मस्त मालक बनलेला आहे. त्यांना काही देणं घेणं नाही आहे. हे फक्त येतात पाया पडतात आणि निघून जातात. दादा आपण आता जसं म्हणतोय की 1 जानेवारी लोक येतात लोकांपर्यंत, आता आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण भारत पाहतोय. आपल्याला नक्की काय परिस्थिती आहे, नक्की काय विजय स्तंभासाठी तुम्ही जो लढा लढता नक्की तो काय लढा आहे, जरा एकदा सर्वांना माहीत होऊ द्या. हे बघा, 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावला युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर इथे 13 डिसेंबर 1824 लक्षात ठेवा हा स्तंभ उभा राहिलेला आहे. म्हणजे 200 वर्ष झाले स्तंभाला, 200 वर्ष झाले. आता हा स्तंभाचं देखरेख करावी, त्याची साफसफाई करावी, दिवाबत्ती करावी म्हणून त्या लढाईमध्ये ब्रिटिशांच्या बाजूकडून लढलेला खंडोजी बिन माळवतकर यांना काय केलं, यांना तिथे याची देखरेख करायची, स्तंभाची देखरेख करण्यासाठी त्यांना दिली. आणि याचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाजूच्या 5 गावांमध्ये वाडे बुलाई ह्या 5 गावामध्ये 260 एकर जमीन दिली. हां 260 एकर जमीन दिली. आता ही 260 एकर जमीन दिल्यानंतर माळवतकरांनी काय केलं, माळवतकर कुटुंब इथं राहत होतं. 1930मध्ये माळवतकर कुटुंबाने सांगितलं की आम्हाला इथं शेती करायची आणि लीजवर 20 वर्षासाठी जागा घ्यायची. किती वर्षासाठी? लीजवर. त्यानंतर त्यांचं लीज संपलं. नंतर तिथं वाळके एक परिवार आला, त्यांनी लीजवर घेतली, त्यांचंही संपलं. नंतर हे कुटुंब परत आलं. दुर्लक्ष झाल्यामुळं या कुटुंबाने ताबा घेतला बेकायदेशीर. आता बेकायदेशीर ताबा घेतल्यानंतर 1992ला कोण लक्ष देत नाहीत, त्यांनी स्वतःचं नावावर करून घेतलं, इतर अधिकाऱ्यांना नाव टाकलं आणि संपूर्ण अतिक्रमण करून घेतलं. मग चाळी बांधणे, दुकानं बांधणे वगैरे सगळं बांधकाम केलं. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा मग आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून लढा दिला आणि हे सगळं हे जे खाली आहे हे सगळं अतिक्रमण होतं, ते सगळं काढून टाकलं. 2015मध्ये हे सगळं आता तुम्ही जे खाली बघताय ना इथं सगळं बांधकाम होती. 2015मध्ये 16/9/2015मध्ये मी त्या काळातील सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना पत्र दिलं
आणि माळवतकर कुटुंबाचं नाव काढून टाकावं. तसंच माळवतकर कुटुंबांचं अतिक्रमण करून असं एक पत्र दिलं. माळवतकर कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. माझ्या पत्रावर रिमार्क मारला. यानंतर चौकशी सुरू झाली आणि 5/6/2017 रोजी माळवतकर कुटुंबाचं नाव 7/12 कमी केलं. आता त्याचं नाव 7/12 नाही आहे. आता नाव आपलं जयस्तंभाचं आहे. आता 7/12 नाव कमी झालं. तो अप्पर आयुक्ताकडे गेला, तिथं फेटाळलं. सिव्हिल कोर्टात गेला, तिथं फेटाळलं. डिस्ट्रिक्ट कोर्टला गेला, तिथं फेटाळलं. हायकोर्टामध्ये आता, आणि हायकोर्टामध्ये स्टेटस को आहे. आता स्टेटस को का आहे, का काढला नाही, तर जिल्हाधिकारी काही कोर्टामध्ये येत नाही, तारखेला येत नाही. कारण लँडलॉर्ड कोण आहे, जिल्हाधिकारी आहे. पार्टी नंबर 1 जिल्हाधिकारी, 2 नंबरला मी आहे. मी तिथे जातो म्हणून तर केस आहे. मी नसतो गेलो तर ती केस कधी त्याच्या नाव झाली असते. वन साईड अशा प्रकारचं चालू आहे. आणि हे अशी बघा, ही अशी घोडके येतात त्या माळवतकरच्या स्तंभाला पाया पडून जातात. त्यांना काय माहीतच नाही आहे. सांगतोय, ओरडून सांगतोय, अरे हा पहिला अतिक्रमणाचा विषय करा. आता हे हलका आहे. हे कोर्टाने सांगितलं की इकडे गाड्या उभ्या करायला. उद्या हा स्तंभ आपल्या हातात आला तर मग आपण इथपर्यंत आणू ना गाड्या. याचं नियोजन कोण करते, कोर्ट करते, सरकार करते. त्यामुळे लोकांचं हाल होत आहेत. आणि मला बरं वाटतं की हाल जात आहेत लोकांचं. कारण हे तर त्यांना जर अतिक्रमणाची हे नाही आहे तर त्यांना हाल होणारच ना. दादा हे राष्ट्रीय स्मारक करायचं म्हणून सुद्धा बोललं जातं. स्मारक होणार आहे. त्याला केंद्राचा आणि राज्याचा साधं ते याच्या यादीमध्ये नाही आहे. हे तुम्हाला माहिती आहे का, मोठी फिलिंग आहे. म्हणजे आज जगभरातून लोक इथे येतात तरी सुद्धा. परंतु छोट्या छोट्या मंदिराला राज्याचा दर्जा दिलेला आहे, केंद्राचा दर्जा दिलेला आहे. पण याला कुठल्याही 100 मला वाटतं 200 का 250 सूचीमध्ये भीमा कोरेगावचं नाव नाही आहे. तुम्ही काढून घ्या पुरातत्व विभागाला लिस्ट. हे फक्त येतात, आम्ही असं करणार तसं करणार. आज पण मला वाटतं अजित पवार येऊन भाषण केले का नाही मला माहीत नाही. तुम्हाला आलेच नाही का? हां, आता तो काल शिरसाट आले, 100 कोटी मी फोन केला. अरे म्हणजे मुंडेचे 100 कोटी कुठे आहेत म्हणतो. नाही आम्ही ते पार्टीने सांगितलं आम्हाला. मुंडेंनी सांगितलं ना 100 कोटी. तुम्ही तो आहेत पत्रकार. धनंजय मुंडे सामाजिक न्यायाचं 100 कोटी देऊन म्हटलं होतं. अजित पवार म्हटले की आम्ही त्याचा विकास करणार आहे. हे सगळं फेकांफेकी आहेत. हे सगळे फेकांफेकीवाले लोक ऐकतात त्यांचं. मग आता हा जो लढा आहे, तुम्ही न्यायालयीन लढ्यामध्ये एकटे दिसताय. अनेक लोक तुम्हाला म्हणतात आमच्यासोबत सहभागी व्हा किंवा आम्हाला सोबत सहभागी करा. हा लढा लढण्यासाठी जी एक पावर लागते, एक ताकद लागते, त्यासाठी कसा प्रयत्न आहे, काय पावर? म्हणून आता मी आज अनेक लोकांची अशी इच्छा आहे का आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. आता जर काम करायचं असेल तर काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. म्हणून आजपासून आम्ही कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करतो आहे. ज्याचे तालुका, जिल्हा, राज्यावर आम्ही ही समिती स्थापन करतो आहे. आणि तालुका, जिल्हा, राज्य असे त्या तालुका, जिल्हा, राज्याच्या आणि देशातून आम्ही कार्यकर्ते जमा करणार आहोत. म्हणजे हा लढा आम्हाला लोकाभिमुख करायचा आहे, लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. त्यासाठी आम्ही आता आजपासून सुरुवात करतो आहे. दादा पुन्हा एकदा टोकतो, कारण तो आपण वारंवार बोलताना म्हटला की स्तंभ माळवतकरचा आहे. मात्र जनता म्हणते की स्तंभ शौर्य दिनाचा आहे, विजयस्तंभाचा आहे. पण ते हे जे आहे की काय बोलत नाहीये. कारण कसं आहे, प्रत्येक गोष्ट जी आहे तर लोक आजकाल व्हॉट्सअप, सोशल मीडियामुळे खूप हुशार होत चाललेत. पण सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये पुढे यायला कोणी तयार नाही. हा स्तंभ काय माहिती आहे का, बोलायचं नाही, हे इव्हिडन्स आहे ना. कोणाची नावं आहेत वाचा. अशोक गुलाबराव माळवतकर, मोठ्याने वाचा ना. अशोक गुलाबराव माळवतकर, हां नामदेव गुलाबराव माळवतकर हां आणि सरस्वती गुलाबराव माळवतकर या 3 लोकांची नावं आहेत. वारस हक्कामध्ये कुळाचे इतर अधिकार, इतर अधिकार. मग ते कुळ कायद्यानुसार लावलेली ती नावं म्हणायला पाहिजे. पण ह्याच्यात कुळ बसतंय कसं, याच्यात थोडा तो प्रश्न बसवलं नाही. ना अच्छा, सरकार ताबा त्याच्याकडे. तो आता तुम्ही 2 तारखेला इथे येऊ, तो सगळं हे करून टाकेल, नांगरून टाकेल. तास परत तुम्ही माझं ताबा त्याच्याकडे ना. त्याचा हे परवानगी घ्यावी लागते, ही त्याच्याकडून घ्यावी लागते ना. ही जी परवानगी आहे ही त्याच्याकडून घ्यावी लागते ना. हे किती वर्ष चालणार दादा? चालणार हे लोक जसं ही भक्त मंडळी आहेत ना, नुसती येऊन पाया पडतील तोपर्यंत चालू राहणार.
दादा आता बघा आपण जोपर्यंत तुम्ही लढायला येत नाही ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार. यांना आपल्याला जाग करायचंय. काय जागा नाही, झोपलेल्या लोकांना जागा करतात. आता 1 जानेवारीला आलेत ना, पुढच्या वर्षी 1 जानेवारीला येतील. 2 जानेवारीपासून ते झोपून जातील. पुढच्या वर्षी 1 जानेवारी बघा. आता तुम्ही परत पुढच्या वर्षी माझी मुलाखत घ्या. तुम्ही गेल्या वर्षी मुलाखत घेतली होती, मी काय म्हटलं, हे लोक पुढच्या वर्षी येतील. मी आता म्हटलं हे लोक पुढच्या वर्षी येतील. त्यांना काही देणं घेणं नाही आहे. 1 दिवसाचं परमिशन घेतलं जातं, 1 दिवस येतात आणि तिथे आपलं मस्त एन्जॉयमेंट करतात आणि निघून जातात. त्यांना माहीत नाही हा जयस्तंभाची काय परिस्थिती, ह्या जागेची काय परिस्थिती आहे, काहीच माहीत नाही. दादा आपण कसं म्हणतो की आता हा जयस्तंभ आपल्या ताब्यात आला पाहिजे, प्रशासनाच्या जरी ताब्यात आला तरी तो आपल्या सरकारच्या ताब्यात. ताब्यात. हां, आता मला तुम्ही सांगा, आता आपण बघतो की लोकांची वातावत होती, मागाशी तुम्ही पण बोललात लांब लांब गाड्या लावावं लागतात, सरकार म्हणाल तसंच राहावं लागतं. सरकारने सांगितलं इथे हे करायचे, बॅरिकेड लावले लागले, सरकारने टॉयलेट आणून ठेवले. पण आपल्या लोकांचं जे म्हणतो आपण भीमा यांना म्हणतो आपण काही सेवा देऊ इच्छितो, काही जर हे आपल्या ताब्यात आलं किंवा प्रशासनाच्या ताब्यात आलं तर ह्याच्यामध्ये काय सुशोभीकरण असेल? खूप होईल. जर आपल्या ताब्यात आल्या तर आम्ही तर हिस्टोरिकल मेमोरियल वॉर इथं स्थापन करत आमच्या डोक्यामध्ये आहे. प्लॅन सरकारला दिलेला आहे. इथे आम्ही खूप मोठं लष्करी शाळा असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिफेन्स स्कूल आमचं माझ्या डोक्यामध्ये आहे. ते सगळं सरकारला दिलेलं आहे. आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण 10 एकर जागा आहे ती 10 एकर जागेवर आपल्याला जसं पाहिजे. आता ही लोक जी येत आहेत यांची किती गैरसोय आहे, किंवा मध्ये लोक येतील त्यांना राहण्याची ठिकाणी आपण देऊ शकतो ना. हां, हे तात्पुरते आहे, तिथं कायमस्वरूपी बांधू शकतो आपण. हे म्हणजे 10 एकर जागा जर आपल्या ताब्यात आली तर आपल्याला या स्तंभाच्या जवळच सगळ्यांना विकास करता येईल, सगळा विकास करता येईल आपल्याला. आणि हे जे आता जगभरातून आपण बघतोय काही दिवसापूर्वी किंवा म्हणजे आपण वर्षापूर्वी म्हणतो, या ठिकाणी आपण दगडफेक झाली, दंगल झाली, मोठा पराक्रम काढला. त्यानंतर आपण बघतोय की काही मध्यंतरी गर्दी कमी झाली, पण यंदाचं जे वर्ष आहे तर 10 पटींनी गर्दी वाढली. गर्दी काय झालं माहिती आहे काय, 2018 नंतर भीमा कोरेगाव हे सगळ्यांना कळायला लागलं. म्हणजे आपल्यात नाही, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कळायला लागलं. त्यामुळं लोकांना उत्सुकता आहे भीमा कोरेगावच्या विषयी, लोकांना हे आहे. आणि एक शौर्याचं प्रतीक आहे. आपल्या पूर्वजांनी जे शौर्य गाजवलं त्या शौर्याला आपण मानवंदना द्यायला येतो आहे. की एवढ्या कमी संख्येने असलेल्या सैन्याने एवढ्या मोठ्या सैन्याचा पेशवाईचा पराभव केला आणि ते आपले जे होते पूर्वज त्यांना मानवंदना देण्यासाठी. म्हणजे लोक 1 एप्रिलला इकडे तिकडे भटकत आहेत, परंतु आपण पुढे येतो आहे, आपण इथे येतो आहे, मानवंदना देतो. हे खूप चांगलं आहे. लोक येतात, मानवंदना देतात. पण मला असं वाटतं की ही जागा आणि हा स्तंभ आपल्या ताब्यात आला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. दादा हा तुमचा लढा जो आहे म्हणजे तुमचा म्हणजे आमचा सर्वांचा सगळ्यांचा लढा आहे. माझा काय, मला जमीन नाही भेटणार. कायदेशीर पार्टीत तुम्ही आहात ना, त्यामुळे आम्हाला सध्या तरी कायदेशीररित्या आम्हाला तुम्हालाच म्हणावं लागेल. हा जो लढा आहे हा लढा आपण जिंकू, 100% जिंकू असं मला वाटतं. कारण आतापर्यंत कुठं सगळे निकाल आपल्या बाजूने 100% निकाल आपण जिंकणार. आता मला एक सांगा, शौर्यस्तंभाला मानवंदना द्यायला तुम्ही देखील या ठिकाणी येत आहे. दरवर्षी काही ना काहीतरी वेगळ्या तुमच्या संकल्पना असतात. ह्या वर्षी तुम्ही समितीची संकल्पना आणली, काय अजून नवा संकल्प? मला आता जे लोक आहेत प्रत्येकाने ह्या समितीमध्ये आलं पाहिजे, समिती जोडल्या गेली पाहिजे. आणि प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यामध्ये या समितीच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवलं पाहिजे. भीमा कोरेगावचं युद्ध नेमकं काय आहे, हे जे आता काही कवी, लेखक, गायक यांनी असा तुरा कापला तसा कापला असा इतिहास नाही आहे. इतिहास खूप वेगळा आहे. तर भीमा कोरेगावचा नेमका इतिहास काय आहे, त्याच्यात नेमकं सैन्य कोण होतं, काय होतं, किती होतं, नंतर ही जागा माळवदकरला कशी गेली, माळवदकरने ते कसं बेकायदेशीर नावं घुसवली, कोर्टात काय स्टेटस आहे, याचं जनजागृती अभियान राबवण्याचा आमचा ह्या समितीच्या माध्यमातून विचार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये राबवल्यानंतर एक लोकाभिमुख लढा उभा राहिला तर निश्चितपणे माळवदकरला इथून निघावं लागेल. काय या संदर्भात एखादा मेळावा म्हणा किंवा कुठली एखादी घटना म्हणा, काय डोक्यामध्ये काय संकल्पना? समिती जोपर्यंत समितीची माणसं तयार होत नाही, कार्यकर्ते तयार होत नाही, तालुका जिल्ह्यावर माणसं आम्ही बांधले. आपल्याकडे माणसं तर आतापर्यंत मी एकटा न्यायालय लढायला लढत होतो, आता तो लोकाभिमुख करायचा आहे. त्यासाठी आम्ही मग आता कार्यकर्त्यासाठी आम्ही आता आज सुरुवात करतो आहे. निश्चित पुढे आपल्याला यश मिळेल. कारण लोक प्रचंड मला फॉलो करतायत, लोक प्रचंड फोन करतायत. आम्हाला काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे, आम्हाला काहीतरी तिथं एखादा हे पाहिजे म्हणून लोकांची इच्छा होती. नाही तर आजपर्यंत मी स्थापन नव्हती केली, पण लोकांच्या इच्छेखातर मी हे करतो आहे.
दादा नक्कीच हा लढा तुम्ही यशस्वी कराल, कारण अनेक आपले जे प्रेरणास्थळ आहे, स्मारक आहेत, हे अशाच कुठल्या ना कुठल्या लढ्यामध्ये रखडल्यात आणि त्याचा विकास थांबलेला आहे. असं आम्ही ह्या नवीन वर्षाच्या दिवशी तुम्हाला एक शुभेच्छा देतो की हा लढा तुम्ही जिंकावा आणि लवकरच ह्याचा विकास व्हावा आणि आपण सर्वजण त्या स्तंभाच्या लगत असणाऱ्या 10 एकर जागेमध्ये कुठंतरी एकत्र मोठी सभा म्हणा किंवा एखादा कार्यक्रम म्हणा एक स्टेजवरती करण्यात यावा, असं एक अपेक्षा बाळगतो. आणि आपण पाहतोय की अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी येतात. आपण सर्वांशी चर्चा साधूयात, कारण दादाभाऊ अमंग यांनी कायदेशीर लढा देखील सांगितला आहे. इतिहासाची पुनरावृत्तीसुद्धा होणार आहे, कारण इतिहास काय आहे, तो मूळ ढाचा काय आहे, तो सांगण्यासाठी जे बचाव समिती तयार करण्यात आलेली आहे, ते जयस्तंभ बचाव समितीच्या माध्यमातून नक्कीच नवीन उपक्रम पाहायला मिळेल. आपण पुढे देखील भीमा अनुयांशी चर्चा साधणार आहोत.